हॅलो 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 पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत स्वागत स्वागत. गेली 5 दिवस मित्र आपण ही स्पर्धा पाहिलीत. स्पर्धेचा अंतिम दिवस देखील तुम्ही सर्वांनी चांगलं सहकार्य केलं. आज मेगा फायनल दिवस 2 संघांमधून अंतिम सामना देखील आपण पाहिलात. आता आपण जाऊया बक्षीस वितरणाला आपण प्रारंभ करतोय, सुरुवात करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपला परिपूर्ण संघ घेऊन स्टेजच्या समोर यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन बोथ टीम गोरसई कामतगर. कैलासपती गोरसई संघ कॅप्टन, कैलासपती गोरसई संघ कॅप्टन, त्याचबरोबर स्वर्गीय परशुराम स्मृती संघ कॅप्टन, स्वर्गीय परशुराम स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर संघ कॅप्टन, त्याचबरोबर सिटी चॅलेंज स्पोर्ट्स मॅगी 11 या सर्व संघाच्या कॅप्टननी आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन समोर खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं खऱ्या अर्थानं मनापासून मी ऑर्गनाइज अर्थात या स्पर्धेचे आयोजक यांच्या वती मनापासून कौतुक करतो. गेली 5 दिवस आपण देखील या स्पर्धेसाठी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आजच्या दिवसामधून देखील शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण स्पर्धा पाहिली. 2 दिग्गज संघामध्ये अंतिम सामना झाला आणि स्वर्गीय कैलास मूर्ती गोरसई हा संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला. तर द्वितीय क्रमांक आपण पाहिलं स्वर्गीय परशुराम स्मृती कामतगर संघाला. नाही, विशेष म्हणजे मोहन भोईर आपल्या मायबाप प्रेक्षक जे आहेत त्यांचं विशेष आभार. कारण आपण पाहतोय गेले 5 दिवस मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाला खरं तर शोभा वाढवली. आणि आज हा आकडा आम्ही बघितला, जवळपास 3 ते 4 हजार प्रेक्षक हा सामना मैदानावर पाहत होते. समस्त मायबाप प्रेक्षकांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन, त्या प्राइज डिस्ट्रीब्युशनला आम्ही सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत, सर्वांचं मनस्वी स्वागत. अंतिम सामना देखील आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहिलात, बघितलात, आम्हाला देखील चांगलं सहकार्य केलं. आता आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. मोनिश थोडासा आवाज द्यायचा. हॅलो हॅलो ऑर्गनाइज कमिटी आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. या स्पर्धेचे आयोजक आपण बक्षीस वितरणाला प्रारंभ करतोय, सुरुवात करतोय. आपण देखील सज्ज व्हा. आपला व्हीआयपीचा जो स्टेज आहे मोहन भोईर आपण त्या ठिकाणी पारितोषिक वितरणाला सुरुवात करणार आहोत. ओके ओके सर. प्रथम आपण हॅलो प्रथम या ठिकाणी आपण स्थिती फॉर्मॅटचा बक्षीस वितरणाला प्रारंभ करतोय, सुरुवात करतोय. जे आमचं मुख्य व्यासपीठ आहे त्या ठिकाणी प्लीज थोडीशी गर्दी कमी करा. समोरचं स्टेज आहे त्या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाला प्रारंभ करतोय. मयूर थोडासा साईड मिळा. नितेश समोरचा पेज थोडासा आपण मोकला करा. त्या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाला प्रारंभ करतोय. पण तत्पूर्वी फॉर्मॅट मधून आपण मोहनदादा भोईर बक्षीस समारंभ चालू करण्यापूर्वी
अजूनही कोणाचा जर स्वागत सन्मान करायचा राहून गेला असेल तर मी या स्पर्धेचे प्रणेते या सप्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब तसेच वरालदिवसपत आढाली यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतोय. जर कुणाचा चुकून सन्मान आणि सत्कार किंवा स्वागत आणि सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय. आणि त्यानंतर आम्ही पारितोषिक वितरण समारंभ प्राईज डिस्ट्रीब्युशन या महत्त्वाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मोहन भोईर. सिटी फॉर्मॅटमध्ये आपण प्रथम या अंतिम स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा खेळाडू योगेश भालेकर आणि हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय महेशजी जगताप साहेब, सन्माननीय भगवानजी ठाकूर. योगेश भालेकर यांनी खरं तर आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये 13 धावा आणि 2 षटक्यात खूप चांगली गोलंदाजी केली फायनल मॅचमध्ये योगेश भालेकर. म्हणून फायनल मॅच सिटी क्रिकेट योगेश भालेकर इज द मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी मी विशेष आभार व्यक्त करतोय बॉम्बे कॉटन श्यामजी कोंडा यांचे विशेष आभार. त्याचबरोबर संतोषजी पाटील श्यामजी कोंडे यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय मॅन ऑफ द मॅचसाठी. कारण आकर्षक बॉम्बे कॉटनच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. संतोषजी पाटील यांचा आम्ही विशेष आभार यासाठी, कारण ही जी आकर्षक गिफ्ट आहे खास करून हे ब्लँकेट आहेत. कारण थंडीपासून जर वाचायचं असेल तर आपण बॉम्बे कॉटनशी संपर्क साधा. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज बॅट्स बॉलर कौशल पाटील मित 11 या संघाचा. बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज विवेक सेलार ज्याने या स्पर्धेमधून 9 विकेट प्राप्त केले. विवेक सेलार ना? चॅलेंज स्पोर्ट्स विवेक सेलार, कौशल पाटील. सुभाष तुम्हाला सुभाष नाही तुम्हाला आपण सगळं संपर्क साधायचा आहे. हा? अरे मी दिलेचा कोण आहे कसं लिहिलं? जी पाटील आणि साहेबराव चौधरी यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ असते सिटी फॉर्मेटमधून हे बक्षीस आपण वितरण करायचं. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज मी 11 संघाचा कौशल पाटील. त्यानंतर आपण बोलणार आहोत ते म्हणजे बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाचा सचिन भोईर, ज्याच्या बॅटमधून आपण पहिल्या तब्बल 54 धावा आणि कॅप्टन बक्षीस लीडिंग फ्रंट. वितरण करण्याची विनंती असेल कल्पेश ठाकूर, प्रदीप ठाकूर, ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर आणि मान्य श्री प्रदीपजी ठाकूर आपण आपल्या शुभ असते या बक्षिसाचं वितरण करायचे. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज बॅट्स बॅटर चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाचा सचिन भोईर. आपण खरं तर सिटी क्रिकेटचे पारितोषिक पूर्ण करणार आहोत. त्यानंतर द्वितीय पारितोषिक दुसरा क्रमांक रनर्स मॅगी 11 भिवंडी आणि हे बक्षीस वितरण करण्याची विनंती असेल मान्य श्री महेशजी पाटील, विशाल पाठारे या 2 मान्यवरांना विनंती असेल आपण आपल्या शुभ असते या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. विजेता संघ मॅगी 11 भिवंडी. मांगीलाल पालीवाल यांचा संघ मॅगी 11. त्यानंतर आपण देऊया सिटी क्रिकेटची मॅन ऑफ द सिरीज बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू
द्वितीय पारितोषिक मानकरी संघ आपण पाहतोय मॅगी 11. आणि त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मॅगी 11 या संघाचा प्रणव भोईर. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. मी सन्मान्य पप्पू बजागे आणि राजेश चौधरी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरण करायचे आणि या बक्षिसाचा मानकरी प्रणव भोईर मॅगी 11 भिवंडी. 75 धावा 75 रन्स. हे पाहू शकता आपण मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक वितरित केलं जातंय. पप्पूजी बजागे यांच्या शुभ हस्ते प्रणव भोईर स्वीकारतोय. सो प्रणव भोईर खूप खूप अभिनंदन. मान्यवरांचं आभार. त्यानंतर सिटी फॉर्मेटचा चॅम्पियन संघ चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी. संघाचं कॅप्टन अदर्स टीम आपण स्टेजवर या. या स्पर्धेचा प्रथम विजेता संघ चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी आणि बक्षीस वितरण करण्याची विनंती असेल नित्य जैनकर, मयूरजी चौधरी, विराजजी युगांजी आणि दिनेश पाटील या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपण वितरण करायचं आहे. संघाचं नाव आहे चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी. यस BC4च्या माध्यमातून आपण सिटी क्रिकेटची स्पर्धा बघितली आणि त्याचा चॅलेंज ठरला नावाप्रमाणे चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन सिटी फॉर्मेटचा संघ. हे पाहू शकता चॅलेंज स्पोर्ट भिवंडी हा चॅम्पियन ठरलेला संघ आहे. लेजंड ऑफ भिवंडी विलासराव पाटील साहेब यांचा संघ. ॲडव्होकेट मयुरेश पाटील, मयूर पाटील यांचा संघ चॅलेंज स्पोर्ट भिवंडी. अभिनंदन. त्यानंतर आपण त्यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे ग्रामीण फॉर्मेटमध्ये. आणि ग्रामीण फॉर्मेटमध्ये अंतिम मॅच जी झाली त्यामध्ये ज्याने अष्टपैलू कामगिरी केली, अष्टपैलू कामगिरी करणारा अर्थात प्राईड ऑफ भिवंडी, प्राईड ऑफ महाराष्ट्र भावेश पवार मॅन ऑफ द मॅच. ज्यानं शिकस्त दिली स्वर्गीय परशुराम स्मृती कामतगर संघाला विजयाचा शिल्पकार. अंतिम सामन्यामधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी, चांगलं फॉर्मेट आपण दोन्ही फॉर्मेटमधून पाहिलं. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी आणि तोच ठरतो या स्पर्धेचा फिनिशर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी भावेश पवार. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय बॉम्बे कॉटन, श्यामजी कोंडा, त्याचबरोबर संतोषजी पाटील यांचं विशेष आभार या मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक गिफ्टसाठी. ग्रामीण फॉर्मेटमधून बेस्ट फिल्डर मग उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गेस करा दोन्ही तिन्ही संघामधून कोण असेल आणि बक्षीस वितरण करण्याची विनंती असेल मान्य श्री दिनेशजी पाटील आणि त्याचबरोबर दीपकजी बजागे. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोमित चौधरी. काय झेल घेतला होता, अप्रतिम झेल. रोमित चौधरी फ्रॉम कामतघर. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती कामतघर संघाचा आहे. जॉली स्पोर्ट कामतघर संघाचा रोमित, वन ऑफ द बेस्ट कॅच इन टुर्नामेंट. आणि पारितोषिक देण्याची विनंती या ठिकाणी मी करतोय. तुम्ही दिनेशजी पाटील त्याचबरोबर
38 धावा देऊन 10 विकेट्स. त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट आणि पारितोषिक असणाऱ्या बेस बॉलरसाठी खास करून आकर्षक ट्रॉफी आणि एक आकर्षक सायकल असे पारितोषिकाची रक्कम आहे बेस बॉलरसाठी. त्यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज गेस करा दोन्ही तिन्ही संघामधून. सायकल सायकल आपण द्यायचे. कपिल केने याला आपण सायकल वितरण करायचे. देवाजी टावरे, विशालजी पाठारे या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं वर्णी लागली गोरसी संघाचा कपिल केने या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. रोमित आपण देखील या. बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून रोमित चौधरी आपण देखील या स्टेजवर. सर रोमित प्लीज कम फॉरवर्ड. रोमित बेस्ट बॅटर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज गेस करा दोन्ही तिन्ही संघामधून कोण असावा. आणि बक्षीस वितरण करण्याची विनंती असेल संतोष पाटील, संदीप बजागे. आपण आपल्या शुभ हस्ते बक्षिसाचं वितरण करायचं आहे. आणि या ट्रॉफीचा हकदार, या सायकलचा हकदार कोण असेल? गोरसई संघाचा पवन केने. 103 धावा ज्यांनी आपल्या बॅटमधून केल्या तो ठरतो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. त्यासाठी खास आकर्षक ट्रॉफी असणार आहे आणि सायकल सुद्धा असणार आहे. आकर्षक सायकल आणि एक आकर्षक ट्रॉफी पवन केने. पवन केने A1 पवन. A1 पवन बेस्ट बॅटर. 103 धावा, आकर्षक ट्रॉफी, धर्मराजा चषक आणि त्याचबरोबर आकर्षक सायकल. त्यानंतर ओम पाटील आपण यायचं आहे. ओम पाटील आपण यायचं आहे कारण ओम पाटीलने जी गोलंदाजी केली आहे कुठल्याही बॅटरला ओम पाटीलच्या गोलंदाजीवर षटकार मारता आला नाही. त्यामुळे सन्माननीय महेशदादा पाटील यांनी 2000 रुपयाचं पारितोषिक ओम पाटीलसाठी दिलेलं आहे. ओम पाटील आपण यायचं आहे. महेश दादांकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक ओम पाटील आपण घेऊन जायचं आहे. अमोलजी पाटील, ओम पाटील. त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट चतुर्थ पारितोषिक विजेता संघ वीर बजरंग कारिवली. आणि हे बक्षीस वितरण करण्याची विनंती स्वराज युगांत, राजेश चौधरी. स्वराज युगांत आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. राजेश चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण केलं जाईल. या स्पर्धेतला चतुर्थ पारितोषिक विजेता संघ वीर बजरंग कारिवली. चौथा क्रमांक वीर बजरंग कारिवली, स्वराज चौधरी, युगांजी चौधरी
याला विनंती असणारे आपण पारितोषिक प्रदान करायचे. त्यानंतर तृतीय पारितोषिक 3रा क्रमांक या स्पर्धेतला तृतीय क्रमांकाचा संघ भावाले बी. आणि बक्षीस वितरण करण्याची विनंती असेल बॉम्बे कॉटनचे मालक श्याम कोंडा आणि नितीनजी बजागे. श्यामजी कोंडा, नितीनजी बजागे, आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा तृतीय पारितोषिक आणि संघाचं नाव आहे भावाले बी. या संघाला आपण हे बक्षीस वितरण करायचं आहे. या स्पर्धेतलं तृतीय पारितोषिक या ठिकाणी वितरण केलं जात आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण केलं जात आहे. बॉम्बे कॉटनचे मालक सन्माननीय श्यामजी कोंडा, त्याचबरोबर आमचे नितीनजी बजागे. संघाचं नाव आहे भावाले बी. त्यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा संघ, अंतिम सामना 2 दिग्गज संघामधून पाहिला, मात्र काही फरकानुसार या ठिकाणी ज्वाली स्वर्गीय परशुराम स्मृती कामतगिरी संघाला पराभवाशी सामोरं जावं लागलं आणि तो संघ ठरला या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा संघ. आणि या संघाला हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय विक्कीजी चौधरी, आदरणीय भगवानजी ठाकूर, कल्पेश ठाकूर या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. रोख रक्कम, आकर्षक ट्रॉफी. आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज या ठिकाणी वितरण केलं जातं आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा संघ आपण पाहिला स्वर्गीय परशुराम स्मृती कामतघर. यस मोहनभाई, चौथ्या क्रमांकाच्या संघाला सुद्धा आपण कॅश प्राईज प्रदान केलेले आहे, आकर्षक चषक दिलेले आहे. 3ऱ्या क्रमांकाला सुद्धा कॅश प्राईज आणि आकर्षक चषक दिलेला आहे. त्यानंतर 2ऱ्या क्रमांकाला सुद्धा कॅश प्राईज आणि आकर्षक चषक दिला गेलेला आहे. आणि त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट मान सन्मान मालिकावीर, बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू. गेस करा कोण असावा. आणि बक्षीस प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा. बक्षीस वितरण करण्याची विनंती असेल मान्य श्री विराजजी पवार. आणि या बक्षिसाचा मानकरी जय बजरंग कारविलिया संघाचा जतीन पाटील 121 धावा आणि ज्यांना 11 विकेट प्राप्त केले. जतीन ठरतो स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट. लिटल मास्टर जतीन पाटील, कॅप्टन लीडिंग फ्रंट. आणि यासाठी खास करून बाईक, या बाईकसाठी मी विशेष आभार व्यक्त करतोय. ते स्वर्गीय लता गणपत धुमाळ व स्वर्गीय शारदा अशोक चौधरी यांच्या स्मरणार्थ माननीय श्री नितेशजी एनकर तसेच मयूरजी चौधरी यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो कारण यांच्याकडून ही बाईक स्पॉन्सर झालेली आहे. बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू जतीन पाटील. आकर्षक चषक आणि हिरो याच्या बाईक. काय खेळला, अगदी एखादी किल्ला लढवला, मात्र अंतिम मॅचमध्ये मात्र सहकाऱ्यांची साथ मिळाली नाही. त्यामुळे संघाला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. सो जतीन, वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कैलास स्मृती गोरसाई. संघाचा कॅप्टन ऑदर्स टीम आपण आमच्या मुख्य स्टेजवर या. चॅम्पियन संघ आणि यासाठी पारितोषिक असणारे आकर्षक धर्मराजा चषक आणि त्याचबरोबर कॅश प्राइस 2 लाख. भरत चौधरी आपण देखील यायचं आहे. भरतजी चौधरी या बक्षिसाला, या वितरणाला आपण देखील हातभार लावायचं आहे कारण की भरत चौधरी यांचं मनापासून कौतुक करेन. गेली 15 ते 20 दिवस या ग्राउंडचं जे आउटफील्ड आहे ते बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं अपार कष्ट आणि अपार मेहनत ज्याची आपण पाहिली. भरतजी चौधरी आपण देखील अंतिम पारितोषिकाला हातभार लावायचा आहे. सन्माननीय निलेशजी चौधरी असतील, हनुमानजी चौधरी असतील, महेशजी जगताप. आणि चॅम्पियन संघ स्वर्गीय कैलाश स्मृती
गोरसई. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आपण पाहतोय जो संघ ठरलेला आहे तो अर्थातच धर्मराजा कैलास चषकाचा स्मृती मानकरी गोरसई. सर्वांचं मनापासून धन्यवाद. डीजे येणारं नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुख समृद्धीचं आनंदाचं आणि सर्वात महत्त्वाचं आरोग्याचं जावं ही धर्मराजाच्या वतीनं मी परमेश्वराला भगवंताला आई जगदंबेला प्रार्थना करतोय. यस डेफिनेटली, कारण वर्ष 2024 लवकरच अस्ताला जातंय आणि वर्ष 2025चा लवकरच उदय होणार आहे. आणि म्हणूनच धर्मराजा चषक धर्मराजा ग्रुपच्या वतीने निलेश दादा चौधरी साहेब यांच्या वतीने वरालदी स्पोर्ट चॅनल यांच्या वतीने सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर्स टू ऑल. परंतु 31-31 एन्जॉय करताना थोडीशी काळजी घ्या. हॅलो, पुण्याच्या एकदा सर्वांचं धन्यवाद आभार प्रकट करून आजचा कार्यक्रम आपण संपला असं जाहीर करतोय. सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पकडून आपण ते काबरा. वाय नॉट. इकडे ओपीएन चाललंय. अरे इकडे 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 इकडे